टाळ्यात वाजवायला बरं बोले काय होईल त्या बघू नंतर. तानाजी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला महेश वाघ यस ओके. चला मैदानाच्या आतमध्ये जेगावदेव क्रिकेट संघ नानकासवाडी आणि त्यांना फाईट करेल टीम शिंदे ब्रदर्स शिंदेवाडी या दोन टीमच्या दरम्यान घमासन द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. कपाजीवाडी आपल्याकडे कोण जेल आहे ते बाजारा बिजार जमा करून ठेवा माहिती आम्ही जेव्हा जाऊ नाही मॅच कपल्यावर टेन्शन नका जाऊ पण जमा करा भाऊ काटवाटचे हो तुमचं नाही जेल कोण करा चिंबर बिंबर गरवायले नियम नाही तुमचा भरोसा नाही. चला चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला महत्वपूर्ण ही लढत सार्थक आहे. पहिलाच बॉल भन्नाट वेग परंतु तिथे फलंदाजाला हा चेंडू समजलेला नाहीये आलेला आहे तो म्हणजे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग वरती नितेश नॉन स्ट्रायकिंग वरती विलास ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. षटकातील पुढील चेंडू सार्थक तयार पुन्हा एकदा इथे व्हेरिएशन आणि याही वेळेस टाकलेला हा चेंडू आलेला आहे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलेला आहे. चांगली गोलंदाजी पहा सार्थक मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तर सार्थकचे पप्पा मैदानाच्या बाहेर सामना बघतात. यावेळेस मात्र फटका जबरदस्त थांबला आणि निकाल बासायला ना षटकार आलेला आहे 6 धावा. षटकार आलेला आहे. पहिला बॉल डॉट आला दुसराही चेंडू डॉट आला आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र आलेला हा आक्रमण करणारा षटकार. चांगली कामगिरी जी आपल्याला पाहायला मिळालेली आहे सार्थकच्या गोलंदाजीवरती नितेश अनेक वेळा खऱ्या अर्थाने आपण पाहिलेलं आहे या संघाला परंतु आज या संघामध्ये खेळाडू थोडेसे वेगवेगळे आहेत त्यामुळे जरूर इथे काय घडणार काय सांगता येत नाही. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. यावेळेस बॅटची कडा विकेट किपरनं काम केलं फिनिश. नितेशची विकेट डावाला पहिला खिंडार आलेला पहिला धक्का.
गीतेश मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. नितेश बाद झालाय. गीतेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल सध्याच्या स्थितीला जो षटकार ठोकला होता त्या षटकारानं असं वाटलं होतं की याच्या पुढे येणाऱ्या चेंडूत त्याच्यावरती कायम आक्रमण होईल असं वाटलं होतं, परंतु तिथे मात्र जास्त काळ थांबता आलं नाहीये नितेशला. आणि आता गीतेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. सार्थक शेंडे खऱ्या अर्थाने जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये एक महत्वाचा फलंदाज त्याला बाद केलेला आहे आणि एक षटकारही सहन करावा लागलेला आहे. 2 चेंडू अजूनही या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती आता खऱ्या अर्थाने कामगिरी कशा पद्धतीने केली जाणार आहे. आतापर्यंत तर संघर्षाचे पाहायला मिळालेले आहे फलंदाजासाठी, कारण एक षटकार एक विकेट 4 चेंडू झालेले आहेत. सार्थक तयार. पायामध्ये चेंडू होता, खोदून काढलाय, बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर. 6 धावांसाठी अजून एक तडाखा. हा षटकार षटकार आलेला आहे. 12 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल जो आपल्याला पाहायला मिळेल. सध्याची स्थिती जर म्हटली तर या मॅच मध्ये या षटकारानं धावफलक जो स्थिरावला होता त्याला वेग मिळालाय आणि इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगली गोलंदाजी यावेळेस. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये एक सकीर संपलेला आहे. एका गड्याच्या मोबदल्यात जयगावदेव क्रिकेट संघ नानकासवाडी 12 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा ज्या धावफलकावरती आहेत. ज्ञानेश्वर आलेला आहे गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळण्यासाठी ज्ञानेश्वर आलेला आहे. तर स्ट्राईक इन वरती सलामीच्या भूमिकेत दाखल झालेला अनुभवी खेळाडू विलास. ज्ञानेश्वर टू विलास. नको टेन्शन घ्या, तो भूषानगर झाला. काय सांगायचं, काल 3 पोते भुसा आणून पिचोर टिकला ते कार्यक्रम सुरू केला नाही. नीट आहे. जाऊया गोलंदाज सय्या. ओहो टप्पा पडला, आतमध्ये वळाला तिथे. ओहो 3ऱ्या पंचांची घेतलेली आहे मदत. चेक केलं जाईल आणि निर्णय लवकरच तुमच्यापर्यंत कळवला जाईल. काय नाही सदर. नॉट आउट. फलंदाज पोहोचलेला आहे. एक सिंगल आलेली आहे. अगदी आपण पाहतोय कुठेतरी थोडासा. ओहो पहा समजला नाहीये फलंदाजाला की हा चेंडू करायचा किती उंच. चेक करा, चेक करा, चेक लिहा.
लिगली चेंडू आहे, अर्थात डॉट बॉल नाही. ते बॉलात नेमका दगड पडले काही तीच भोपळ उडाला काय खालून गेला. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. फलंदाजाला चेंडू समजलेला नाहीये. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. पुढील चेंडू पुन्हा एकदा ज्ञानेश्वर समोर आहे. गीतेश पुन्हा एकदा पायामध्ये ठेवला होता. स्कुली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे कंप्लीट होईल आणि सिंगल बरंच समाधान मानावं लागलेलं आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा. बॅटिंग करत असताना जेगावदेव क्रिकेट संघ नानकासवाडी या टीमच्या धावफलकावरती सातत्याने जर पाहिलं तर निश्चित जेगावदेव क्रिकेट संघ नानकासवाडी गावामध्ये भरपूर तरुण खेळाडू आहेत. यावेळेस म्हणून सांगा ज्याचा पळा त्या टक्काल त्याला भरपूर अक्काल. तरी झाकलाय त्याला इथे जर फटका जबरदस्त आलेला आहे आणि हा षटकार आलेला आहे. शेवटी कसं आहे माहिती आहे का, मग काही सांगा तू म्हातारी बायको जीवाला आधार नाही. ते काय सांगायचं आहे, करा बायकोशी वाकड्याने खा नंतर चुलीतली लाकडं. इथे 20 बनलेले आहेत. इथे आता व्हाईट बॉल खराब चेंडू पंचाने घोषित केलेला आहे, कारण इथे चुकी झालेली आहे. त्यामुळे आता या चुकीला पर्याय म्हणून तुम्हाला आपला जीएसटी खर्च अर्थात एक धाव एक्स्ट्राची खर्च करावी लागणार आहे. 21 धावा ज्या धावफलकावरती आहेत. वनभाऊची ताकीद दिलेली आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ जो अजूनही बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता व्हाईट प्लस 5 नाही. कस काय आयोजक कमिटी कस काय आहे. 4 धावा का सुभाष 4 चौकार 5 धावा येतील. चला 5 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस जबरदस्त टप्पा बघितला, त्याला मात्र थोडासा वाकला नंतर टेकला. तोही 6 धावेसाठी षटकार. संघाची धावसंख्या आता आपल्याला 32 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळते. थोडीशी गोलंदाजी खराब होताना पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या होत्या आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये ज्या धावा खर्च झालेल्या आहेत, म्हणजे आता येणारा चेंडू जो आपल्याला चांगला हाताळावा लागेल, अन्यथा त्याच धावा आपल्या संघासाठी जास्तच्या ठरू शकतील. शेवटचा बॉल. चला शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मधील धावा धावफलकावरती आतापर्यंत 32. याच मॅच मध्ये 30 प्लस धावा झालेल्या आहेत. शेवटची मॅच आहे पहिल्या फेरीतील. आतापर्यंत खऱ्या अर्थाने आपण पाहत होतोय की कमीत कमी धावा. स्विचीचा फटका, परंतु इथे नशिबाची साथ. कदाचित पहा स्विचीचा परफेक्टली हा फटका एक्झिक्यूट झाला नव्हता, परंतु बॅटची कडा घेतली. त्याच्यानंतर लाऊस्टॉपला चेंडू रबाना झाला आणि तिथे नशिबाने मिळाला. या बॉलवरती 4 धावा. संघाची धावसंख्या आता 36 धावा. धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये तब्बल 23 धावा गोलंदाज ज्ञानेश्वरच्या गोलंदाजीमध्ये खर्च झालेला आहेत. महागडे षटकी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या महागड्या षटकामध्ये आपली धावसंख्या जी कमी होती ती धावसंख्या अधिकची खर्च झालेली आहे. आता खऱ्या अर्थाने येणाऱ्या अजूनही 12 चेंडू आहेत. त्यामध्ये कमबॅक जर केलं तर कदाचित धावफलक या दुसऱ्या डावामध्ये आपल्याला थांबवता येऊ शकतील.
दीपक गोलंदाजीसाठी आलेला आहे दीपक, षटक क्रमांक 3. वाईट चेंडू पंचांनी ते घोषित केलेला आहे. खराब चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. शिंदे ब्रदर्स शिंदेवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून सार्थकच्या षटकामध्ये 12 धावा. सार्थकने खऱ्यातून 2 षटकार खाल्ले होते, परंतु 4 चेंडू कमालीचे हाताळले होते. परंतु इथे वारंवार येणारा गोलंदाज आपल्याकडनं थोडीशा चुका आणि धावा ज्या एक्स्ट्राच्या खर्च होत आहेत, कदाचित त्या एक्स्ट्राच्या धावा ज्या आपल्याला कमी खर्च करावा लागणार आहेत, अन्यथा त्याच धावा आपल्याला धावा चेस करण्यासाठी महागड्यात ठरू शकतील. यावेळेस हो फटका जबरदस्त आहे, उंच भरपूर आहे. सार्थक शेंडे कधी चुका करणार नाहीये आणि इथे जरूर सेल कॅरी केलाय. फलंदाज गीतेश झाला बाद, विकेट. विनायक जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल. विनायक मैदानात दाखल झालाय. दीपक जो गोलंदाजी मार्कोटी, पहिला चेंडू खराब होता. गीतेश थांबून खेळायचं होतं, गीतेशला थांबता आलं नाहीये कारण धावेचा मोह आवरला नाहीये. मला धावा बनवायचा आहे आणि या उद्दिष्टाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे अखेर त्याला बाद व्हावं लागलेला आहे. विनायक स्ट्राइक एंड मध्ये खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज दीपक थोडसा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, गती कमी वापरली आणि त्याच्यानंतर आलेला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगला चेंडू डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू जो हाताळलेला आहे दीपकनं, पहिला चेंडू वाईट आला, त्याच्यानंतर विकेट आणि त्याच्यानंतर आलेला हा डॉट बॉल. शिंदे ब्रदर्स शिंदेवाडी क्रिकेट संघासाठी हे 2 चेंडू डॉट झालेले आहेत, म्हणजे चांगली गोलंदाजी. यावेळेस फुल टॉस बॉल या मैदानावरती थांबेल असं कधी झालं नाहीये आणि तेच झालं. चेंडू सीमारी क्लिअर केलेली आहे. 6 धावेसाठी षटकार. षटकार आलेला आहे. आता संघाची धावसंख्या प्रचंड वेगानं 43 धावा त्या धावफलकावरती आहेत. यावेळी देखील पायामध्ये ठेवला होता. ज्ञानेश्वर डीप मधून बॉल पर्यंत पोहोचेल. एक सिंगल वेगानं बनलेले आहे. विलास यावेळी स्ट्रायकिंग मध्ये खेळताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 सुरू आहे. धावेची गरज आहे, धावेची गरज आहे कारण धावा कितीही बनवल्या तरी या मैदानावरती कमीच होत आहेत. थोडस फसवले गेलं, अगदी पुण्यामध्ये टप्पा ठेवला, जाग्यावरनं उसळी घेतली आणि तिथे फलंदाजाला थांबवलेला आहे. अर्थात हा चेंडू डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मला वाटतं शेवटचा चेंडू बहुतेक असावा या षटकातील, पण यस शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली बॅटिंग राहिलेली आहे आतापर्यंत. आजच्या दिवसामधला हाय स्कोर जो होताना पाहायला मिळतोय सध्याच्या स्थिती. काय सांगायचं, बॅटिंगची गरजच नाही, गुडघ्याकडे भारी बॅटिंग करेल, फटी आहे कण. काय सांगायचं आहे, काय जुन्या वाट्याला शेवटी तिथे जरूर हा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे षटक क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती 45 धावा जे गावदेव क्रिकेट संघ नानकासवाडी या टीमच्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. मिस्टर जग्गू सगळ्यांना वायफायचा कोड पुरवणारा माणूस म्हणजे मिस्टर जग्गू. कुणाला फुकट घ्यायचा असेल तर संपर्क साधा. चला शेवटचा गोलंदाज विष्णू आलेला आहे. गोलंदाजीसाठी विष्णू आलेला आहे. कदाचित गुरु शिंदेने आज गोलंदाजी केलेली नाही, सरावा अभावे यास, परंतु निश्चित विष्णू आलेला आहे. जरूर शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये एकत्रित किती धावा येतील मित्रांनो, पावसाचं वातावरण पाहून थोडस वेळेसाठी सहकार्य करा एवढंच तुम्हाला सांगेल.
कारण कालच्या दिवसामध्ये तब्बल 1 ते 1.5 तास पाऊस सुरू होता आणि त्याच्यानंतर आयोजकांनी जे पद्धतीनं मैदान सुकं केलं, पोत्याच्या साह्यानं संपूर्ण मैदान जे सुकं केलं, खेळपट्टी ओलसर झाली होती. त्याच्यानंतर भाताचा कोंडा, त्या कोंड्यानं खेळपट्टी पुन्हा एकदा सुकी केली. म्हणजे रोज त्यांच्यासाठी आव्हानं राहिलेली आहेत. यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा टप्पा पडला आणि त्याच्यानंतर तो चेंडू आलेला आहे थोडंसं आतमध्ये. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे, पंचाने डॉट जो चेंडू घोषित केलेला आहे, परंतु फलंदाज त्याच्यावरती सहमत नाहीयेत. फलंदाज म्हणतायत की इथे आम्ही तुमच्या निर्णयावरती सहमत नाही. चॅलेंज केलेला आहे पंचांच्या निर्णयाला. निर्णय येईल. यस, लिगली चेंडू आहे. आता सूत्ररक्षण करणाऱ्या टीमने आपला DRS गमावलेला आहे. सॉरी, बॅटिंग टीमनं रॉंग नंबर लागला. यावेळेस मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे सार्थक बॉलबॉलला पोहोचेल. दुसरीचा प्रयत्न, धावाची संधी आणि तिथे मात्र फलंदाज होतो बाद. आलेली आहे विकेट. चला स्पीडअप ठेवा थोडासा. पंच कदाचित तुम्हाला काही भूक बीक लागली नसेल तर आरामात होऊ द्या, काही हरकत नाही. गोलंदाज तयार आहे. त्यावेळेस हो मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी साठी फलंदाज इथे होईल बाद. ही वस्तू कोणी बोल अचानक निघाली काही, मी नाही त्यातली कडीला वाचली. पहा, विपुल मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवरती 49 धावा दाफलकावरती आहेत. 49 धावा ज्या दाफलकावरती आहेत. सध्याच्या स्थितीला बॅटिंग करणारा जेगावदेव क्रिकेट संघ नानकासवाडी क्रिकेट संघाच्या दाफलकावरती. गोलंदाज विष्णू, यावेळेस देखील मोठा फटका, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली उंच भरपूर आहे, लांबही. 6 धावेसाठी आलाय हा षटकार. 55 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 55 धावा सध्याच्या स्थितीला धावफलकावरती. एक चांगली बॅटिंग मैदानात सुरू आहे. शेवटचा चेंडू असेल या डावातील. यावेळी देखील हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी ही धाव इथे कंप्लीट होईल. कशा धावा दाफलकावरती 57 होतील. 58 धावांची गरज आहे टीम शिंदे ब्रदर्स या टीमला. मॅचीत जावं बिव जवळ जेवू नका. चला काय सांगायचं आहे याला नीट ठेवा. नाही काय सांगायचं, की सासरवाडी आले देखायला. चला
बास एकूच नंबर त्याचा बरोबर आहे. दुसऱ्या घेतलेला कर्ज अंगाव काल ठेवा पहिले फेडून टिकू आपण. पहिलाच बॉल तो आलेला आहे नो बॉल. चेंडू हवेत थोडस जजमेंट चुकलेलं आहे. कपाळचो होते तुम्हाला आवाज आला काहीतरी मग बकरीसारखा आवाज वाटला. काय सांगायचं आहे आवाजात दम होता परंतु बॅट्समन मध्ये दम नव्हता. फुसका बार झाला. जाऊया इथे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. सोक लागल पाणी आटलंय पण मोठ्या नको आरडू. सुभेदारचा किल्ला तिथे ट्रेकिंग करायची असेल तर तानाजी ठोंबराज यांच्याशी संपर्क साधा. अख्खी रात्र ते तिकडेच असतात. एनी टाइम ते तुम्हाला कधीही सपोर्ट करतायत. तुमचं खूप खूप धन्यवाद. समाजसेवा आपण करतायत. यस यस 3 बॉल. गुंगायला कार्यक्रम फिट यावेळेस या बॉल मध्ये आल्या धावाच्या चौकार आलेला आहे. संघाची धावसंख्या ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती कमालीची धावसंख्या आहे. तिचा पाठलाग जो करायचा आहे आणि त्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे. सार्थक शेंडे जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत शेंडेवाडी शेंडे ब्रदर्स हा संघ धावा कितीही चेस करू शकतो. ही कॅपॅसिटी आहे सार्थकची. यावेळेस देखील फटका जबरदस्त. मी तोच नामोल्लेख केला होता. सार्थक शेंडे असा फलंदाज आहे की तो जोपर्यंत खेळपट्टीवर राहील तोपर्यंत पुढील संघाच्या धावा किती आहेत हे न बघता तो कितीही धावा बनवू शकतो. ही त्याची कॅपॅसिटी आहे आणि ठोकलाय हा षटकार. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती आता 16 धावा. मॅच बॉल आला वाटतं. 16 धावा धावफलकावरती आहेत. पहा कुठेतरी ज्या धाबा बनवायच्या आहेत त्या उद्दिष्टानं धाबा बनवल्या जात आहेत. गीतेश जो सध्या चर्चा करत असेल की कदाचित सातत्याने नितेश जी गोलंदाजी करतोय ती योग्य आहे की नाही. कारण या टीम मध्ये एकापेक्षा एक खेळाडू आहेत परंतु आज इथे ओहो वाहा मोठ्या फटक्यामध्ये रूपांतर करायचं होतं परंतु फलंदाज मात्र स्वतःच्या पायावरती जणू काय कुऱ्हाड मारून घेतली. या पद्धतीने तो बाद झालेला आहे. विकेट.
शेवटचा चेंडू होता आणि शेवटचा चेंडू नेहमी कधीही घातकी ठरत असतो या कुठल्याही फलंदाजाला, तो आपण पाहत आलेलो आहे आणि निश्चित ते आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा फलकावरती 16 आलेले आहेत. 16 धावा फलकावरती निलेशच्या गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळण्यासाठी तयार आहे. चला पंच कॉलिंग द्या, कारण सायंकाळी पाऊस येतोय. 4 वाजले की आयोजक ताडपत्री घेऊन रेडी राहतात. त्यामुळे निश्चित वातावरण बघून मित्रांनो फक्त सहकार्य करा. बाकी गाय करण्याचं कारण एवढं काही नाहीये, परंतु जर पाऊस आला तर कदाचित व्यत्यय निर्माण होऊ शकतो. परंतु कालपासून आयोजकाने ठरवलेलं आहे की आता पाऊस पडो काही पडो स्पर्धा कंटिन्यू कव्हर करायची, नाही तर सराय जर केल्या तर घरची माणसं घरात येत ना. भले लोंग कापून आणायला लागतील. आमच्या इकडे काय सगळ्या सध्या कार्यक्रम फिट झालाय, त्यामुळे मॅची खपल्या का मनकी घेऊन जायला लागेल. यावेळेस हो फटका जबरदस्त, उंच भरपूर लांब देखील आणि चेंडू मात्र सीमारेषा पार येईल. ज्ञानेश्वरच्या बॅटमधनं हा षटकार. प्रयत्न करायचे आहेत आणि प्रयत्न करावेच लागणार, तरच तुम्हाला कुठली गोष्ट साध्य होऊ शकेल. अन्यथा पहा, तुम्हाला एखादं यश आपोआप मिळू शकत नाही. तिच्यासाठी तुम्हाला झगडावं लागतं, झिजावं लागतं, मेहनत घ्यावी लागते. सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, तेव्हा तुम्हाला ते यश मिळत असतं. चला मॅचबॉल आला पहा पंच. आता संघाची धावसंख्या ही 22 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळेल. 22 धाबा 57 धाब्यांचा पाठलाग, 58 धाब्यांचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये करत असताना शेंडे ब्रदर्स हा संघ. षटक क्रमांक 2 निलेश षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहे. स्ट्राइक एंडमध्ये ज्ञानेश्वर. गोलंदाज तयार निलेश. आणि यावेळेस बॅटची काढा, ज्ञानेश्वरची विकेट, फलंदाज होतो बाद. विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहा, सध्याच्या या परिस्थितीमध्ये धावा धावफलकावरती ज्या बनवायच्या आहेत त्या बनवत असताना शेंडे ब्रदर शेंडेवाडी हा संघ सध्या स्ट्रगल करतोय. धावा येत नाहीत, परंतु त्या धावा बनवाव्या लागणार आहेत. जर आपण या पद्धतीचे विकेट गमावल्या, डॉट चेंडू खेळले, तर कदाचित आपल्या संघासाठी त्या धावा कुठेतरी कारणीभूत ठरू शकतायत. जरूर यास आमचे सचिन वाघ देखील लवकर उपस्थित झाले. तुमचे सहर्ष स्वागत आहे. सकाळी ते लवकरच मॅच खेळून गेले होते. चला स्पीडअप घ्या पंच. आपण तुम्हाला बुकलच लागले तर बाबा सौकात घ्या, काय सांगायचं आहे. इथे टाकलेला हा चेंडू डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सध्या गोलंदाजीमध्ये दबदबा निर्माण केला आहे जे गावदेव क्रिकेट संघ नानकासवाडी क्रिकेट संघानं. परंतु हा दबदबा कायम राहील का, की येणारी जी षटकं आहेत त्या षटकांमध्ये तो दबदबा, तो प्रेशर हा कमी केला जाईल. याही वेळेस इथे डॉट चेंडू आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये वारंवार इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालेले आहेत निलेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. षटकामधील शेवटचा बॉल आता बाकी असेल. पहिल्या ओव्हरमध्ये सार्थकच्या बॅटमध्ये धुमाकूळ आपण पाहिली होती, त्याच्यानंतर सार्थक शेवटच्या बॉलवरती बाद झाला आणि तिथून मात्र संघाला लागलेली जी पडझड ती अजूनही आपल्याला पाहायला मिळते. इथे यावेळेस देखील टाकलेला हा चेंडू. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा बॅटिंग करणाऱ्या शिंदे ब्रदर्स शिंदेवाडी क्रिकेट संघाच्या या धावफलकावरती.
गीतेश आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 हाताळ्यासाठी आणि स्ट्राईक एन वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे दीपक. पहा डावखुरी हाताचा खेळाडू आहे गीतेश समोर. हे एक चॅलेंज राहील आता की डावखुरी हाताच्या फलंदाजा समोर आता कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. यावेळेस हो फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे नितेश बॉल पर्यंत पोहोचलाय. क्षेत्ररक्षण चांगलं गीतेशची गोलंदाजी आणि नितेशचं क्षेत्ररक्षण त्यामध्ये फक्त एक धाव खर्च. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळालेली आहे. एक सिंगल आलेली आहे. विलास जो खऱ्या अर्थाने मागच्या षटकामधील 3 चेंडू डॉट विलासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि आता या षटकामध्ये कशा पद्धतीने कामगिरी केली जाणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. चला गोलंदाज गीतेश जो सध्या खऱ्या अर्थाने निश्चित तिसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केलेला आहे, आमंत्रित केलेला आहे. एक धाव तर पहिल्या बॉलवरती खर्च झालेली आहे. त्यावेळेस हो आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला मोठ्या फटक्यामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न. एक सिंगल वेगानं बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो. स्ट्रायकिंग डेंजर आहे विलास, परंतु तिथे 2 धावा होतील कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा. 25 धावा फलकावरती आहेत. पहिला बॉल त्यावरती एक सिंगल आलेली आहे. दुसरा चेंडू त्यावरती 2 धावा आलेल्या आहेत. अजूनही या ओव्हरमधील 4 चेंडू आहेत. कदाचित या 4 चेंडूवरती जर अजून 2 मोठाले फटके जर आले तर मॅच मध्ये जो स्कोर आहे तो चेस करण्यासाठी येणाऱ्या षटकामध्ये कदाचित कमी होऊ शकतो. आणि यावेळेस उंच गेलेला आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय, चुका नाही आणि तिथे सुरेख झेल कॅरी करत असताना अजून एक विकेट. विष्णू यावेळेस मैदानात दाखल झालेला आहे. बरेच दिवसात नीलाचे कुठे बॅटीला बॉल ठोकला, तो घड्याळ सस्पेंड केला. कारण पहिल्या या अगोदरच्या षटकामधील 3 चेंडू डॉट आले आणि 3 चेंडू डॉट आल्यानंतर या षटकामध्ये त्याला संधी मिळाली, परंतु जरूर तेवढा त्याचा फायदा घेता आला नाहीये. मिस्टर वडी सध्या पहा प्रेशर मध्ये आहेत. 3 वडापाव संघ पाव किलो मिरची हाडसलेली आहे. सांभाळून खा, जरी फ्री असली तरी हरकत नाही. विष्णू यावेळेस स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. गीतेश तयार. षटकातील पुढील चेंडू आता खऱ्या अर्थाने शिंदे ब्रदर्स या टीमला येणारा प्रत्येक बॉल याच पद्धतीने धावा जमा करणं अपेक्षित राहील. जर आपण षटकार चौकाराने धावा जर वसुली केल्या तर धावा सहजरित्या बनवू शकतील या मैदानावरती. आता धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळेल 29 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 58 धावा बनवायच्या आहेत. 58 धावेचा पाठलाग करत असताना 29 धावा. या ओव्हर मधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती जर 2 मोठाले फटके आले तर मॅच मध्ये रंगत. चार चेंडू झालेले आहेत. पहिला बॉल गीतेचा आपण पाहिला, त्यामध्ये एक सिंगल आली. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि 4थ्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. 5वा चेंडू समोर आहे. विष्णू त्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळालेला आहे. यावेळी देखील हो फटका चांगला आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे कंप्लीट झालेली आहे आणि एकाच सिंगल वरती समाधान मानत असताना 30 धावा ज्या बनलेल्या आहेत. 28 धावेची गरज आहे. 28 धावा या मैदानावरती का बनू शकत नाहीये, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. शेवटचा बॉल आहे. दीपक यावेळी स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. दीपकच्या बॅटमध्ये या बॉलवरती जर षटकार आला तर मॅच मात्र शेवटच्या षटकामध्ये चांगली होईल यात मात्र शंका नाही आहे. कारण कुठल्याही टीमकडे जर पाहिलं तर प्रमुख 3 गोलंदाज हे नेहमी आपण पाहत असतोय, परंतु तिथे तुम्हाला 4था गोलंदाज म्हणून पर्यायही शोधावा लागतो. व्हाईट बॉल, खराब चेंडू आलेला आहे. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट बदललेला आहे. 27 धावा आलेल्या आहेत. 7 चेंडू आणि 27 धावा. 7 चेंडू 27 धावा. एक धाव फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये या मैदानावरती जर आपण म्हणत असेल की 6 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत म्हणजे सेफली आम्ही आहेत, असं कधीच होऊ शकत नाहीये. इथे काय घडतं,
दिशा आणि दशा या दोनांचा विचार जर केला तर बाईच्या स्वरूपात मिळतील धावा 4. ओव्हर संपलेली आहे आणि आता संघाची धावसंख्या 35. 23 ची गरज आहे. सहा चेंडू 23 धावा. 6 चेंडू 23 धावा. हे चित्र बदलायचं असेल तर शेंडेवाडी शेंडे ब्रदर्स या टीमला पहिल्या बॉल पासून षटकारा आणि चौकारावरती प्रयत्न करावे लागतील. विनायक आलेला आहे 4थं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राइक एंडमध्ये विष्णू आहे. 6 चेंडू 23 धावा ज्या बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. राय टाकर 11 रामपूर या टीमने करा त्या 6 चेंडू मध्ये 5 धावा डिफेन्स केल्या होत्या. तिथे 4 धावा बनवल्या होत्या आणि तो सामना सुपर ओव्हर मध्ये नेला होता. गोलंदाज होता तुकाराम. आता खऱ्या अर्थाने इथे या धावा भरपूर आहेत परंतु गोलंदाजी कशी केली जाईल आणि त्याच्या समोर फलंदाज आहे विष्णू. 6 चेंडू 23 ची आवश्यकता. 6 चेंडू 23 धावा. टप्पा पडला. थोडस गती कमी झाली त्याच्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि इथे मात्र फलंदाज पाहत राहिला फक्त. आलेला आहे हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 5 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. 23 धाब्याची गरज. या बॉलवरती षटकार येणार का? षटकारांचीच गरज आहे. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न नाही. तो तिकडे ठीक आहे समजा तू बॉलावर धावतो पण तू बिना धावतात का काय उकोला निवडी खातो. पहा जाऊन दे रणजीला तर तू टेन्शन नको जाऊ कारण आता आपलं सांद ठिसूर झालेलं. सांदला तर बरा नाही तर धन व्हायची. गुरु मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. विष्णू बाज झाला. प्रयत्न कमालीचे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ जो अजूनही बाकी आहे. गोलंदाज तयार आहे. स्ट्राइक मध्ये गुरु. ओहो मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये आणि अखेर तिथे फलंदाज होतो बाद. अजून एक विकेट. चला गड्या. संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. हा गोलंदाजीमध्ये सध्या नानकासवाडी क्रिकेट संघानं दबदबा हा निर्माण केलेला आहे. 3 चेंडू बाकी आहेत. आता मॅचची परिस्थिती जर म्हटली तर सध्याच्या स्थितीला थोडीशी जड वाटू लागलेली आहे. शेंडेवाडी शेंडे ब्रदर्स या टीमच्या पारड्यामध्ये धावा भरपूर आहेत आणि चेंडू कमी आहेत. खेळ तिकडे खेळ कोपडे आले काय नाही. यामध्ये सौगाजी याचा परत 2 धावा आणि या 2 काही होणार नाहीये. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. याच्यानंतर जो सामना होईल संघर्ष बॉयज खपाची वाडी आणि जेबी स्पोर्ट काट्याची वाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थात जरूर पण तो सामना आम्ही जेवून आल्यावर खेळू. भूक लागली आहे त्याच्यामुळे निश्चित हा सामना झाल्यानंतर आपण फक्त 5 मिनिटाची रेस्ट घेणार आहोत. अशा पद्धतीने सामना इथे कंप्लीट होईल. टफ अँड हार्ड लक टीम शेंडे ब्रदर्स शेंडेवाडी आणि अभिनंदन टीम जय गावदेव क्रिकेट संघ नानकासवाडी. विजय संघाच्या अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक.
तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय महेश वाघ. सॉरी ते पराभूत